शिवसेनेतून बंडखोरी कशी आली? विषय असा आहे की ही जी 59 वॉर्ड जो आहे तो हक्काचा शिवसेनेचा वॉर्ड आहे आणि तिथे शिवसेनेचाच अधिकार आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. शिवसेनेनी आणि मी त्या वॉर्डामध्ये एवढं काम केलेलं आहे. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, वायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे एवढं काम केलेलं आहे आणि ती सीट शिवसेनेची हक्काची सीट आहे आणि शिवसैनिक आपल्या हक्कासाठी नेहमी पेटून उठतो. युती धर्म आम्ही नक्कीच पाळणार, पण 59 वॉर्ड जो आहे ते हक्काचा शिवसैनिकांचा वॉर्ड आहे, शिवसेनेचा वॉर्ड आहे आणि तिथे लोकांना स्थानिक उमेदवार पाहिजे होता. स्थानिक उमेदवार सोडून बाहेरून इम्पोर्टेड उमेदवार सर्व पक्षांनी दिले आहे. उभाटाने पण दिलेलं आहे आणि भाजपने पण बाहेरचा इथे उमेदवार आणून दिलं आहे. लोकांना हे मान्य नाही आहे आणि म्हणून लोकांची ही विनंती आहे, लोकांची मागणी आहे की तिथे स्थानिक उमेदवार दिलं पाहिजे आणि स्थानिक उमेदवारांनीच तिथे लोकांची सेवा केली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक नाही आहे तिथे. लोकांची परिस्थिती खराब झालेली आहे आणि लोकांची अपेक्षा आहे की तिथे असा उमेदवार, असा हक्काचा नगरसेवक त्यांना पाहिजे जो अर्ध्या रात्रीत त्यांच्यासाठी उपलब्ध असेल आणि लोकांची अपेक्षा आहे की मी तिथे लढावा. म्हणून मी लोकांच्या विनंतीला मान देऊन पुढाकार घेतलाय. अजून माझा कोणाशी काय बोलणं झालं नाही आहे, पण मला शिवसैनिकांची इकडे विनंती आहे आणि स्थानिक नागरिकांची विनंती आहे. त्यांना मान देऊन मी आज अपक्ष फॉर्म भरलेला आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.